नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9+10 हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर ही तुमची प्रतीक्षा शेतकरी बांधवांनो पूर्णपणे संपली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे निर्णय घेतलाय की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9 हप्त्याचे 2000 रुपये, 10 हप्त्याचे 2000 रुपये तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, जर का नमो शेतकरी योजनेच्या 9 हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10 हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा शेतकरी बांधवांनो पूर्णपणे संपली आहे। तुम्ही अनेक साऱ्या बातम्यांमध्ये असं ऐकलं असेल की आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, काल पैसे जमा झाले, असे तुम्हाला शेतकरी बांधवांनो अनेक बातम्यांमध्ये सांगितलं जातं। नेमकी त्या बातम्यांमध्ये तत्व काय असते, नेमकी तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे हप्ते केव्हा जमा होणार, पीएम किसान योजनेचा हप्ता केव्हा जमा होणार, यावरती सरकारने काय निर्णय घेतला आहे, आता यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच केव्हापर्यंत नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार, ही संपूर्ण माहिती जर का शेतकरी बांधवांनो तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या लोकसेवा 24 तास YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला A to Z माहिती सविस्तरपणे समजून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला। याच कारणामुळे बरेच शेतकरी बांधव अशा सोशल मीडियावरती कमेंट करत होते की हे सरकार नको आहे, हे सरकार 2029 ला म्हणजेच की काढायचं, असा अनेक साऱ्या कमेंट करत होते। परंतु आता ह्या कमेंट वरती म्हणजेच की सरकारने भार दिला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती काही अडचण न निर्माण होता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रखडलेल्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तसेच शेतकरी बांधवांनो 10वा हप्ता सुद्धा देण्याची वेळ आलेली आहे। तसेच 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे शेतकरी बांधवांनो 2000 रुपये, म्हणजेच की आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका, पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, आता तुम्हाला शेतकरी बांधवांनो A to Z माहिती सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, कोणती शेतकरी बांधव यामधून अपात्र करण्यामध्ये आलेले आहेत आणि कोणती शेतकरी बांधव पात्र झालेले आहेत, आता संपूर्ण माहिती जाणून घेऊया। त्यासोबत तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, कोणती नेमकी जिल्ह्यांची यादी दिलेली आहे। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की जे शेतकरी बांधव ही 3 कामे लवकरात लवकर पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र होऊन त्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे आपण जाणून घेणार आहोत नेमकी आज पहिल्याच टप्प्यामध्ये कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती कामे केल्यानंतर पात्र होणार आहेत, त्यासोबत कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। आज पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलंय की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये या 20 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, जर का या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर आता तुम्हाला इतर कोणतीही बातमी पाहण्याची गरज नाही, कोणतीही न्यूज पाहण्याची गरज नाहीये, कारण की मी तुम्हाला A to Z माहिती सांगणार आहे। आता तुमच्या खात्यावरती कधीपर्यंत रक्कम जमा होणार, कोणती शेतकरी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच किती वाजेपर्यंत रक्कम जमा होणार, A to Z माहिती आता सविस्तरपणे मी सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, अजूनही कशाची वाट पाहताय शेतकरी बांधवांनो, नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळेल। दुसऱ्या सारखं नाही की आज जमा होणार, उद्या जमा होणार, मी तुम्हाला अधिकृत तारीख या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे आता लक्ष देऊन पाहत चला, संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। त्यापूर्वी आपण जाणून घेऊया कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, त्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहूया, कोणती महत्त्वाची 3 कामे करायची आहेत
आहे ते देखील पाहूया। आता शेतकरी बांधवांनो, इथून पुढे तुमच्यासाठी एक एक माहिती सर्वात महत्त्वाची असणार आहे, त्यामुळे मोबाईल हातात धरून सविस्तरपणे लक्ष देऊन एक एक म्हणजेच की माहिती समजून घ्या। त्यानंतर तुमची पूर्ण आहे का, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आलंय का? पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे तुम्हाला नक्कीच चेक करायचं आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, असे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 9+10 हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी, तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी असे शेतकरी बांधव पात्र असणार आहे। आणि जर का शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झाले नसतील तर तुम्ही अपात्र देखील होण्याची शक्यता आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असेल, 7वा हप्ता असेल, जमा झालाय का? जमा झाला असेल तर पात्र असाल। आणि त्याचसोबत पीएम किसान योजनेचा मागील 23वा हप्ता, 22वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झालाय का? जर का शेतकरी बांधवांनो जमा झालेला असेल तर तुम्ही सुद्धा पात्र असणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं जाणून घेऊया, नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकी सर्वात अगोदर नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्यांचं वाटप होणार आहे, पीएम किसान योजनेच्या 1 हप्त्याचं कोणत्या नेमकी 20 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे, त्या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे देखील पाहायचं आहे। त्यासोबत कोणती महत्त्वाची 3 कामे करायची आहेत हे देखील थोडक्यात जाणून घेऊया आणि त्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी तुम्हाला नक्कीच पाहिजे आहे। जर का त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे जिल्ह्यांची यादी आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत, लक्ष देऊन पाहत चला। आता महत्त्वाची कामे जाणून घेऊया। तर पहा, नंबर 1 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो ई केवायसी अनेक शेतकरी बांधवांची पूर्ण आहे, परंतु अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण आहे। शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला वारंवार दर व्हिडिओमध्ये सांगतोय की जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या 9+10 हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे आणि ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम आहे शेतकरी बांधवांनो, तुमच्या आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आणि मोबाईल नंबर आधार कार्डासोबत लिंक केल्यानंतर हा तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचा आहे। ज्या बँक खात्यात तुमचे नमोचे मागील हप्ते जमा होतात असे म्हणजेच की ऑनलाईन कामे होतात, त्याच बँक खात्यावरती तुमच्या म्हणजेच की आधार कार्ड लिंक करायचं आहे। जे शेतकरी बांधव बँक खात्याशी आधार लिंक करतील अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9+10 हप्त्याची रक्कम व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नसेल, अनेक शेतकरी बांधवांनी केलेला आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांचं लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी लिंक करायचा आहे। ज्या शेतकरी बांधवांचं लिंक आहे अशा शेतकरी बांधवांना भेटणारच आहे। त्यानंतर आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहूया। त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे तुम्हाला नक्की चेक करायचं आहे। तर आता पहा, नंबर 3 वरती महत्त्वाचं काम आहे शेतकरी बांधवांनो, ते म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड। फार्मर आयडी कार्ड अनेक शेतकरी बांधवांनी काढलेलं आहे, अनेक शेतकरी बांधवांनी काढलेलं सुद्धा नाहीये आणि अनेक शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असून त्यांचे नाव दुरुस्त करून घ्यायचं आहे, नाव चुकीचं आहे। अशा शेतकरी बांधवांनी नाव दुरुस्त करून घ्यायचं आहे आणि ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाहीये अशा शेतकरी बांधवांनी जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी कार्ड काढणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। तर आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला समजलंच असेल कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती कामे करायची आहेत। आता सर्वात महत्त्वाचं जाणून घेऊया, कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9+10 हप्ता तसेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आजपासून जमा होणार आहे। जर का या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या देखील खात्यावरती काही अडचण न निर्माण होता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम या ठिकाणी तिन्ही योजनांची जमा होणार आहे।
तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शेतकरी असाल, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता सिंधुदुर्ग मधील सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. सिंधुदुर्ग मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. सिंधुदुर्ग मधील जर शेतकरी असाल तर आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा सोलापूर. सातारा सोलापूर मधील शेतकरी असाल, सातारा सोलापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या रखडलेल्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, सातारा सोलापूर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सांगली मधील शेतकरी असाल, सांगली मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची रक्कम तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे पालघर, परभणी, रत्नागिरी. पालघर, परभणी, रत्नागिरी मधील शेतकरी असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यानंतर पुणे, उस्मानाबाद, वाशिम, यवतमाळ, पुणे, उस्मानाबाद, वाशिम, यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. या जिल्ह्यातील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर. जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती. अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर बीड, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा देखील जिल्हा आलेला असेल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.